नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अस्तित्वाची लढाई आणि प्रतिकार शक्ती या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी.एन. कदम. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर पी.एन. कदम हे स्वतः MBBS आहेत आणि त्यांचं शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून झालंय. IBSC चित्तूर इथून त्यांनी वर्तनोपचारमध्ये MSc केलं. गेली 32 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 1997 पासून म्हणजेच गेली 22 वर्ष ते जीवनशैलीचे आजार म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, संधिवात, जठरव्रण तसंच कॅन्सर यासारख्या एकात्मिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा यशस्वी उपचार या सगळ्या आजारांवरती ते करतायत आणि विशेष संशोधन करत आहेत. चिंता, भीती, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार यावर मात करून आनंदी जीवनाचा संकल्प कसा करायचा यावर ते मार्गदर्शन देखील करत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार हेच औषध या तत्वावर जगभरातील अनेक पूरक आहारांचा अभ्यास करून हिलिंग फूड म्हणून त्यांनी मेडिकल न्यूट्रिशन थेरपीद्वारे अनेक क्रॉनिक अशा आजारांवर यशस्वी उपचार केलेत. समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी विविध मनोनियंत्रण कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं सुद्धा आहे आणि ते अजून सातत्यानं सुरू असतं. आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करतोय. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. आत्ताचा जो काही हा काळ आहे, कोरोना पॅन्डेमिकचा काळ आपण सगळेजण म्हणतो, 5-6 महिने त्याच्याही पेक्षा मला वाटतं जास्त काळ आता निघून गेलाय आणि तरी सुद्धा त्याच्यावरचे जे उपचार आहेत त्या उपचारांमध्ये खूप मतभिन्नता आढळते, खूप मतांतरं आढळतात. वेगवेगळ्या पॅथींमध्ये सुद्धा मतांतरं आहेत. याबद्दल आपल्याला काय सांगता येईल सुरुवातीला? सर्वात पहिलं महत्त्वाचं मला असं वाटतं प्रशांतजी की कोरोना आणि कोविड-19 हा एक अतिशय कठीण काळ संपूर्ण जग अनुभवत आहे. केवळ भारतच नव्हे, संपूर्ण जग अनुभवत आहे. आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये ही समस्या आणखीनच गंभीर बनलेली आहे हे आपल्यासमोर आहे. नेमकं झालं काय की अचानक आलेला एक व्हायरस आणि फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा म्हणतो अशा टाईपचाच असं सुरुवातीला त्याचं एक इम्प्रेशन होतं. बरोबर. पण हा एक वेगळा व्हायरस आहे. हा विषाणू खरोखर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला मॅनमेड असं जवळजवळ याच्यावर शिक्कामोर्तब होत आलेलं आहे. परंतु ते काही असलं तरीसुद्धा हा विषाणू इतर विषाणूंसारखा किंवा इतर जे विषाणूंचे आजार विषमज्वर किंवा जे आपण व्हायरल नेहमीचे आजार म्हणतो तसा नाही आहे. याच्यात सगळ्यात मोठी महत्त्वाची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याचा वाढण्याचा वेग, स्पीड अतिशय जबरदस्त आहे. प्रचंड वेगानं तो फैलावतो. त्यामुळं ज्या व्यक्ती याच्या संसर्गामध्ये आहेत आणि त्या संसर्गामध्ये त्यांच्याकडून फैलावण्याची जी शक्यता आहे ती खूप वेगवान आहे आणि ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की जगभरामध्ये आजसुद्धा याच्यावर नेमके उपचार कसे करावे, उपचार तर सोडाच, निदान कसं करावं याविषयी सुद्धा मतभिन्नता आढळते. म्हणजे ज्या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात त्या टेस्टमध्ये खरंच ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा संभ्रम तयार होतो. ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणं हे एका विशिष्ट टायमिंगवर अवलंबून आहे. म्हणजे अर्ली टेस्टिंग आणि लेट टेस्टिंग याच्यावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पॅथॉलॉजिस्ट असो, मायक्रोबायोलॉजिस्ट असो किंवा उपचार करणारे डॉक्टर असो, सर्वजण श्रम घेत आहेत, परिश्रम घेत आहेत. सर्वजण आपापल्या याच्यासाठी उपचार शोधण्याचा प्रयत्न करतायत. पण दुर्दैवानं मला असं म्हणावं असं वाटतं अजूनही ही निश्चित औषधोपचार पद्धती आहे की हे औषध याला लागू होतं असं समोर आलेलं नाही आहे. ही फॅक्ट आता आपल्याला कबूल करावी लागेल. नक्कीच. आणि त्याचं संशोधन आणि शोधाशोध सगळी सुरू आहे. दुसरा जो याच्यातला पार्ट आहे, कुठलाही आजार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला होतो किंवा तशा पद्धतीची आजारी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा असतं डायग्नॉस. कुठल्याही आजाराचं निदान होणं, तरच त्याची जी काही उपचारांची पद्धत आहे ती आपल्याला ठरवता येते. बरोबर. नेमकं काय करायचं. अगदी बरोबर. कोविडच्या बाबतीमध्ये हा एक थोडासा पुन्हा संभ्रमाचा विषय आहे की नेमकं निदान जे आहे ते कसं करायचं किंवा त्याची जी काही खात्रीशीर पद्धत आहे त्याच्याबद्दल काय बोलतो. अगदी बरोबर आहे. आता याच्याविषयी खूप छापून आलेलं आहे, लिहून आलेलं आहे. व्हॉट्सॲपपासून किंवा सोशल मीडियापासून अनेकांनी अनेक प्रकारचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी हा विषय अगदी थोडक्यात सांगतो. जसं की एखादी व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगते आहे आणि हे सर्वसामान्य जीवन जगत असताना 3 खूप महत्त्वाची लक्षणं जर समोर आढळली, ज्याच्यामध्ये एक ताप येणे, दुसरं चव जाणे, वास कमी होणे, हे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे पाठ पण झालेलं आहे. आणि याच्याबरोबर श्वासाचा त्रास
सुरू झाला तर हा आजार एका विशिष्ट पातळीपर्यंत पुढे गेलेला आहे असा याचा अर्थ निघतो. आणि या ज्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ताप जो आपल्याला मोजता येतो, आपल्याला आत्ता तर सगळे इन्फ्रारेड थर्मोमीटर आपल्या प्रत्येकाच्या घरी जवळजवळ आता पोहोचलेला आहे. आणि त्याचबरोबर ऑक्सिजनची पातळी, शरीरातील ऑक्सिजनची पातळी SpO2 लेवल ज्याला आपण म्हणतो, ती ऑक्सिमीटरनं चेक करता येते. ती साधारण 94-95 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिली तर ती जास्त चांगली आहे. 94 पासून 92 पर्यंत आलेली तर आपण थोडं एक अलर्ट आपला सिग्नल असला पाहिजे. 92 पेक्षा खाली येत असेल तर त्वरित आपण उपचाराकडे गेलं पाहिजे आणि तपासण्या केल्या पाहिजेत. हे यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे डायग्नोसिस करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आता स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे. केवळ वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टर्स, लॅबोरेटरी याच्यापेक्षा मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये काय सुरू आहे आणि मी काय करायला पाहिजे, आणि मी स्वतःची ज्याला म्हणतो ना आपलं शरीर हे संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे. आपलं शरीर स्वतःशी बोलत असतं तर त्याच्यामध्ये होणारा बदल, एक छोटासा बदल सुद्धा आपण स्वतः मार्क केला पाहिजे आणि त्यानुसार आपण समजून घ्यायला पाहिजे, ठरवायला पाहिजे की पुढं काय करायचं आहे. नक्की. सर, पॅथी ज्या आहेत वेगवेगळ्या, म्हणजे ॲलोपॅथी असेल म्हणा किंवा आयुर्वेद असेल किंवा होमिओपॅथी असेल, या सगळ्या पॅथींमध्ये सुद्धा एक वेगळा वेगळा संभ्रम आहे. खरं तर आता कोण ॲलोपॅथीला मानतं, कोण आयुर्वेदला मानतं, कोण होमिओपॅथीला मानतं. पण पॅथीचा विचार करून निदान करणं किंवा उपचार करणं हे कितपत योग्य म्हणता येईल किंवा काय त्याच्यामध्ये म्हणता येईल? निदान हे कुठल्या पॅथीशी जुळलेलं नसतं. अर्थात प्रत्येक पॅथीची निदान करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण कोविडच्या बाबतीत हा एक विषाणू संसर्ग असल्यामुळं कोणतीही पॅथी असू दे, निदान करण्याची पद्धत हीच आहे. जसं PCR टेस्टिंग असेल किंवा म्हणजे कोविडच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, अँटीजेन अँटीबॉडी टेस्टिंग असेल किंवा HRCT चेस्ट ही टेस्ट असेल, या सगळ्या कुठल्याही जरी केल्या आणि निदान झालं तर कोणत्या पॅथीनं त्याचा उपचार करायचं याच्याविषयी पुन्हा एक वेगळा संभ्रम आहे. आत्ता जगभर गेल्या 100-125-150 वर्षात जी प्रचंड वेगानं पसरलेली पॅथी आहे, ॲलोपॅथी किंवा ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्याचा वापर तर सर्रास सुरूच आहे. आपण आयुर्वेदाविषयी खूप चर्चा केली, होमिओपॅथीविषयी चर्चा केली. या प्रत्येक पॅथीचा आपला एक रोल निश्चित आहे. प्रत्येक पॅथीच्या मर्यादा आहेत. मला असं वाटतं की कोविडचा उपचार करत असताना कोणत्या पॅथीनं उपचार करतोय याच्याही पेक्षा या सर्व पॅथीनी एकमेकांचा विचार करून, म्हणजे आयुर्वेदाचाही त्यात सहभाग असायला हवा. ॲलोपॅथी ज्यावेळी ॲक्यूट इमर्जन्सी आहे त्यावेळी ॲलोपॅथीसारखं किंवा मॉडर्न मेडिसिनसारखं दुसरं साधन नाही, तर त्याचाही वापर आपण निश्चितपणे तो चांगलाच आहे आणि करायला हवा. होमिओपॅथीचे काही औषधांनी उपचार करण्याचा किंवा प्रिव्हेंट करण्याचा, विशेषतः प्रतिबंधात्मक उपचार करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्या प्रत्येकाच्या ठराविक मर्यादा आहेत. बरोबर. पण या सर्व पॅथींच्या पलीकडे जाऊन जर व्यक्तीनं आपले आहार विहार विचार या तिन्हींना जर एका विशिष्ट पातळीमध्ये जर संयमित केलं आणि त्यांना जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर या आजारावर आपण निश्चितपणे मात करू शकतो असं मला वाटतं. आणि त्यातला आहार हा खूप महत्त्वाचा जो भाग आहे. आहारातून औषधोपचार आणि आहारातून आपली प्रतिकारशक्ती बांधणंही महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही पॅथी वापरली तरी विषाणूंना मारण्याची जी औषधं आहेत, ज्याला अँटीव्हायरल ड्रग्स म्हणतो किंवा काय, ही विषाणूंनी मारण्याची औषधं जर खरोखर पूर्ण परिणाम करत असती तर आज जगामध्ये 8 लाख मृत्यू झाले नसते. म्हणजे कुठेतरी तीही कमतरता आहे. आणि एका विशिष्ट पातळीनंतर ज्याला आपण म्हणतो की बरेचसे ऑर्गन शरीरातले धारातीर्थी पडतात किंवा मल्टी ऑर्गन फेल्युअर आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये, इथंपर्यंत जातो त्यावेळी काहीच करता येत नाही. म्हणजे या आजाराला तोंड देत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा एक आणि एकच आहे, आणि तो म्हणजे आपली आंतरिक प्रतिकारशक्ती, इनेट इम्युनिटी, जी एका प्रोग्रामसारखी काम करत असते. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी एक सॉफ्टवेअर, जे प्री प्रोग्राम सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल केलेलं असेल तर ते कसं काम करतं की त्याच्यामध्ये जे आहे ते समोर येणार, तशी ही प्रतिकारशक्ती आहे. आणि ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा ती प्रतिकारशक्ती काबूत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नक्की. सर, आम्ही तुमच्याबद्दल असं ऐकलंय की गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण ॲलोपॅथीची मेडिसिन्स घेतलेलीच नाही आहेत. म्हणजे हे म्हणत असताना दोनच गोष्टींची शक्यता असते. एकतर तुम्ही आजारीच पडत नाही किंवा मग तुमचा ॲलोपॅथीवर विश्वास नाही आहे. याच्यातलं नेमकं काय? सांगतो. खूप हा मला बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारतात आणि मुद्दामून मी याचं उत्तर अगदी देतो. ते असं की मी पण माणूस आहे, व्यक्ती आहे, आणि त्यामुळं आजारी पडणं किंवा आजार होणं हे काही नवीन नसतं, होऊ शकतं. पण जास्तीत जास्त एखाद दुसरा दिवस, आणि मी माझ्या पद्धतीनं, ज्याला आपण म्हणतो ना लंघन चिकित्सा, या पद्धतीनं कधी कधी मी त्याच्यावर कंट्रोल करतो. पण मी ॲलोपॅथी डॉक्टर
डॉक्टर असून सुद्धा गेल्या 32 वर्षात एकही औषध घेतलं नाही, कोणत्याही प्रकारची गोळी किंवा अँटीबायोटिक पेन किलर हे घेतलं नाही. याचं रहस्य एवढंच आहे की आहार विहार विचार या 3 सूत्रांचा एक संयमित विचार करून मी माझी जीवनशैली ठरवलेली आहे. जो आहार घेतो, ज्या पद्धतीनं माझ्या दिनचर्या मी नियंत्रित करतो, माझी विश्रांतीची वेळ किंवा विश्रांती ज्या पद्धतीनं मी सांभाळतो, कधी कधी मलाही रात्रभर प्रवास करावा लागतो, पण त्यावेळीसुद्धा त्याचं जे कॉम्पेन्सेटरी जी विश्रांती आहे ती घेतो. आणि त्याचबरोबरीनं विचारांची सकारात्मकता, की त्या क्षणामध्ये जगणं, सकारात्मक विचार करणं. आत्ताच्या या कोरोनाच्या कालावधीमध्ये मी सर्वांना समुपदेशन करताना हाच महत्त्वाचा मुद्दा देतो की जीवन आणि मृत्यू हे 2 बिंदू आहेत. जीवन आहे आणि मृत्यू आहे, हे अटळ गोष्टी आहेत. पण जगताना तुम्ही त्या क्षणामध्ये जगणं, त्या क्षणाचा आनंद घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना तुम्ही स्वतः पूर्णपणे आतून सकारात्मक राहणं, खाण्यापिण्यामध्ये सुद्धा, राईट. कारण तुमचा आहार, तुमचा विहार आणि तुमचे विचार हेच तुमच्या आयुष्याचा खरा पाया आहे आणि तिथूनच प्रतिकारशक्ती तयार होते असं मला वाटतं. निश्चितपणे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती ही मजबूत ठेवलेली आहे, इम्युनिटी पॉवर, आणि त्याचाच हा एक पार्ट. पण सर्वसामान्यांना जर हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी काय आहे का, किंवा तशी काही टेस्ट करता येते का, लॅबोरेटरी त्याच्यामध्ये टेस्ट होते का, या सगळ्या संदर्भात मला सरांकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा कोरोना पॅन्डेमिक सुरू झालं त्यावेळेलाच हा भाग सगळ्या अर्थानं पुढे आला होता की आपली प्रतिकारशक्ती काय आहे, आणि ती प्रतिकारशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर कोरोना आपल्याला अफेक्ट करत नाही, हे आपण सगळेजण पहिल्यापासून ऐकतोय. त्याच्यामुळे डॉक्टरांनी नेमकं काय केलं होतं आणि ते आपल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध आहे का, हा प्रश्न आहे आणि तुम्हाला डॉक्टरांना विचारायचं आहे. पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर PN कदम आपल्यासोबत आहेत आणि आपण कोरोनाच्या या संपूर्ण काळामध्ये काय नेमकं करता येईल, प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल आणि सरांकडे काय उपचार उपलब्ध आहेत त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, मी आता तुमच्या जे काही तुम्ही आता प्रश्नाचं उत्तर सांगितलं त्याच्याविषयी मी बोलत होतो. प्रतिकारशक्ती वाढवणं, इम्युनिटी पॉवर वाढवणं ही सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वसामान्यांना पण ते करता आलं पाहिजे. पण त्यासाठी काही मोजमाप आहे का, किंवा लॅबोरेटरी टेस्टच्या माध्यमातून ते करता येतं का, किंवा नेमकं काय करता येतं, करता यायला पाहिजे खरं तर, बरं काय सांगता येईल? सर्वात पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारशक्ती कशी आहे हे जर ओळखायचं असेल तर प्रतिकार करण्यासाठी कुठलं ना कुठलं तरी आक्रमण आपल्यावर व्हायला पाहिजे, तर आपल्याला कळणार की आपली प्रतिकारशक्ती कशी आहे. म्हणजे साधी सर्दी असेल, खोकला असेल किंवा कुठलाही आजार ज्यावेळी होतो, ताप येतो किंवा काहीतरी शरीराबरोबर घटना घडते, त्यावेळेला आपली प्रतिकार आपण कसं करतो हे आपण पाहायला पाहिजे. दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ब्लड टेस्टमध्ये अगदी साधा हिमोग्राम असेल, रक्ताची तपासणी ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, WBC काउंट आहे, प्लेटलेट काउंट आहे, याच्यातून सुद्धा प्रतिकारशक्तीचं एक मोजमाप आपल्याला करता येतं. पण म्हणून हे आहे म्हणून कुठल्या आजाराविरुद्ध ही लढाई होऊ शकेल असं नाही सांगता येत. आता काही टेस्ट आहेत जसं IgG, IgM अशा टेस्ट आहेत, त्या कुठलाही विषाणूचा संसर्ग आता सुरू आहे का किंवा होऊन गेला आहे का याच्याविषयी आपल्याला सांगू शकतात. कोरोनाच्या बाबतीत जर म्हटलं तर जसं फेरेटिन लेवल आहे, डी डायमर टेस्ट आहे, किंवा जी महत्त्वाची CPR टेस्ट आहे, या सगळ्यामध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन CRP टेस्ट आहे. तर ह्या सी रिॲक्टिव्ह प्रोटीनच्या टेस्टमधून ह्या लेवल्स जर वाढत गेल्या असतील तर आपल्या शरीरामध्ये आजार व्हायला लागलेला आहे वगैरे हे आपण ओळखू शकतो. पण एखाद्या व्यक्तीची अशी कुठली तरी ब्लड टेस्ट करून हा कुठल्या कुठल्या आजाराविरुद्ध आता तोंड देऊ शकेल अशी कोणतीही टेस्ट दुर्दैवानं आजसुद्धा उपलब्ध नाही आहे. पण सर्वसामान्य व्यक्तींना मी नेमकं हे सांगू शकेन की ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अगदी आपल्या घरात आत्ता लहान मुलं आहेत, या लहान वयापासून त्यांना बाहेरच्या हवेमध्ये मोकळे खेळ आणि त्यानंतर ते जसे मोठे होतील तसे खेळाच्या बरोबरीनंच आपल्याकडे योगा आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, शुद्धिक्रिया आहेत, यांचा सगळ्यांचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये प्रशांतजी आणि मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपलं आरोग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, ज्याला आपण श्वसनक्रिया म्हणतो, पचनक्रिया म्हणतो, रक्ताभिसरण क्रिया म्हणतो, हृदयक्रिया म्हणतो, या सगळ्यांचं सुरळीत कामकाज होणं हे तर महत्त्वाचं आहे. मग आपलं आरोग्य म्हणजे दुसरं तिसरं काय आहे तर एक म्हणजे आपण जे काही खातो ते व्यवस्थितपणे
बाहेर निघून जातं, म्हणजे आपला संपूर्ण आंतरमार्ग हा स्वच्छ आणि शुद्धतेनं काम करतोय आणि आपला रक्तप्रवाह योग्य घटक घेऊन सगळीकडे पोहोचतोय आणि शरीरावर होणारी ही वेगवेगळी आक्रमणं वेगवेगळ्या दिशेनं त्यांना प्रतिकार करण्याची ताकद ठेवतं. हेच आपल्या आरोग्याचं खरं रहस्य आहे. आणि याच्यामध्ये आरोग्य कसं मिळतं असं मला विचाराल तर ते खूप महत्त्वाचे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की एक म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार. आणि तुमची इम्युनिटी कशी बिल्ड होते तर इम्युनिटी बिल्ड होण्यासाठी या जगामध्ये आजपर्यंत कोणतेही केमिकल तयार झालं नाही, तर तो आहे फक्त 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 आणि तुमचा आहार. म्हणजे मी असं नेहमी सांगतो सर्वांना की तुम्ही काय खाता ते मला सांगा, म्हणजे तुम्ही कसे आहात ते मी तुम्हाला सांगतो. नक्कीच नक्कीच. युअर फूड विल डिसाइड हाऊ यू आर. म्हणजे आपल्याकडे याच्यासाठी पूर्वी सात्विक, राजसिक आणि तामसिक असे आहारांचे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे सांगितले जातात. हा सात्विक आहार आहे, हा राजसिक आहे, हा तामसिक आहे. सगळ्या आहार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कामं करणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक आहे. हा चांगला, हा वाईट असा त्यातला फरक नाही आहे. हां, जो सीमेवर युद्ध करणारा जवान आहे त्याचा आहार कसा असावा आणि जो एक फक्त बुद्धिवादी काम करत घरामध्ये बसणारा, घरातून किंवा ऑफिसमधून काम करणारी व्यक्ती आहे त्याचा आहार कसा असावा यामध्ये निश्चित हा फरक असणारच आहे. नक्कीच नक्कीच. सरांचे काही पेशंट्स आहेत ज्यांच्यावरती सरांनी उपचार केले होते आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जेव्हा आपण एखाद्या आजारावरती ट्रीटमेंट करतात डॉक्टर्स आणि त्या ट्रीटमेंटमधून किंवा त्या आजारातून एखादी व्यक्ती जेव्हा बाहेर येते, निरोगी होते, तेव्हा त्याचं जे मत असतं, त्याचा जो अनुभव असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आपण ऐकूया या प्रतिक्रिया. मेरा नाम उर्मी राठौड़ है और मैं मार्केट यार्ड पुणे से हूँ. जब मेरी मदर इन लॉ को कोविड डिटेक्ट हुआ और वो घर में ही आइसोलेटेड थे, तब हमें हमारी सिक्योरिटी और इम्यूनिटी की थोड़ी सी चिंता होने लगी. घर में छोटा बच्चा भी है तो टेंशन ज्यादा बढ़ जाती है. फिर मुझे पता चला कि संकल्प ने आरोग्य निर्भर किट्स फॉर कोविड इम्यूनिटी निकाले हुए हैं और मैंने तुरंत ही डॉक्टर कदम से कांटेक्ट करके 1.0 किट स्टार्ट कर दिया इमीडिएटली. उस किट में जो मेडिसिन और डाइटरी सप्लीमेंट्स हैं वो बहुत ही इफेक्टिव लगे मुझे. स्पेशली जो कर्क्यूमिन टी है उससे रिफ्रेश्ड और एनर्जाइज्ड, और छोटी मोटी जो जुकाम खांसी हो जाती है मौसम चेंज होने के कारण वो कम्प्लीटली चला गया, बेटर फील होने लगा और मैं अभी भी वो ले रही हूँ एंड आई एम वेरी हैप्पी. नमस्कार. काही दिवसापूर्वी मी व माझे कुटुंब कोविडनी पॉझिटिव्ह होतो आणि त्याचबरोबर आमची अँजिओप्लास्टी झालेली असून बीपीचा त्रास होता. त्यावेळेस आम्ही आरोग्य निर्भर किट चालू केले आणि हे आरोग्य निर्भर किट संकल्प मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचं असून कोविड-19च्या लढ्यामध्ये ते आम्हाला फारच उपयुक्त ठरले आणि त्याच्यामुळे आम्ही कोविड-19चा लढा अतिशय यशस्वीपणे लढलो आणि त्यातून बाहेर पडलो. संकल्पला आमचा शतशः धन्यवाद. ऐकलं की आरोग्य निर्भर किट हे जे तुम्ही निर्माण केलेलं किट आहे. राईट. मला एक वेगळा प्रश्न याच्यामध्ये आहे की समजा या किटचा वापर केला तर त्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला कोविड-19 होणारच नाही किंवा तो कोविड-19 मधून पूर्णपणे मुक्त होईल जर झाला असेल तर, असा दावा आपल्याला करता येतो? नाही, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सर्वात पहिला आपल्या नियमांनुसार कुठलाही आजार, अशा प्रकारचा कुठलाही आजार याचा मी क्युअर करतो असा दावा वगैरे करणं हे खूप चुकीचं होईल. परंतु ह्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपण विचारलं की हा किट घेतल्यानंतर कोविड होणारच नाही असं काही आहे का? या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देऊ इच्छितो की आपल्याला कोविड होणार नाही असं नाही, होऊ शकेल, परंतु त्याच्यामुळे होणारी जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती निश्चितपणे आपण टाळू शकतो. याची तुलना मी अशी करतो, म्हणजे ज्याच्यासाठी मी एक मेटाफोर वापरतो की आपण डोक्यावर हेल्मेट वापरतो टू व्हीलर वापरताना. तर टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की जर हेल्मेट घातल्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही, पण ॲक्सिडेंट जर झाला तरीसुद्धा हेड इंजुरी होण्याची जी शक्यता आहे ती अतिशय कमी होते. तसंच आपण कार ड्राईव्ह करत असताना सीट बेल्ट वापरतो, तर सीट बेल्ट वापरल्यामुळे कारचा ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही, पण ॲक्सिडेंट जरी झाला तरीसुद्धा आपण त्यातून पटकन बाहेर येऊ शकतो, म्हणजे रादर आपण सेफ राहू शकतो. अशा पद्धतीनं हा किट आहे जो आपल्याला प्रोटेक्ट करेल. आणि यातमध्ये जे 3 प्रकार आहेत त्यामध्ये एक पहिला म्हणजे ज्याला आपण एक बेसिक किट आहे जो आरोग्य निर्भर किट.
सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला, आजची परिस्थिती एवढी कठीण आहे, या कठीण परिस्थितीमधून सुद्धा सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला, मग ते अगदी घरातली मेड असेल किंवा आपले कामगार असतील, ड्रायव्हर असतील, या सर्वांनासुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये स्वतःचं प्रोटेक्शन स्लोली स्टेडीली आपली इम्युनिटी वाढवता यावी असं एक किट आहे. हाय रिस्क पीपल, आपल्यासारख्या लोकांना आता बाहेर पडणं आवश्यक आहे, बाहेर जाणं आवश्यक आहे, आपल्याला प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अवघड जातं. या हाय रिस्कमध्ये 10 हा आमचा एक दुसरा किट आहे, ज्याच्यामधले घटक पदार्थ आपल्या शरीरातील जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत किंवा प्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना मजबूत ठेवतात. थोडक्यात आपण ही आपली संरक्षण यंत्रणा, डिफेन्स सिस्टीमला एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट करतोय. आणि यातला जो 20 किट आहे, हा 20 किट म्हणजे ॲक्च्युली आज संसर्गानं पीडित असलेले लोक, मग ते सिम्टमॅटिक असो किंवा असिम्टमॅटिक असो, घरामध्ये आयसोलेट झालेले असो किंवा कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये असो, कुठेही असो दो, यांच्यासाठी एक संजीवनी आहे. आणि त्यातलेच रिझल्ट्स आपण आत्ता पाहिले की हे किटमध्ये काही गोष्टी इतक्या सुंदर आहेत की, आणि त्याच्यामध्ये अनेक शास्त्रीय आहे, हे पूर्ण शास्त्रीय संशोधन आहे जे पूर्ण आहारावर अवलंबून आहे. म्हणजे मी जे सांगतो की तुमचा आहार हेच तुमचं औषध, आणि यानुसार हे सगळे किट तयार केलेले आहे. नक्की सर, इतर पॅथी ज्या आहेत त्या पॅथींची औषधं जर सुरू असतील तर त्याच्यासोबत हे घेणं शक्य आहे? निश्चित कोणते, कारण हा एक आहार आहे. आपण त्याला सुपर फूड म्हणू, हिलिंग फूड म्हणू, किंवा अशी महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स यामधल्या मायक्रोन्यूट्रियंट्स प्लस मॅक्रोन्यूट्रियंट्समधला एक असा भाग जो आपल्या शरीरामध्ये प्रतिकार तयार करू शकतो, जे आवश्यक प्रोटीन्स आपल्याला देऊ शकतो, याचं एक सायंटिफिक कॉम्बिनेशन आहे. याच्या पाठीमागं खूप एक शास्त्र आपल्याकडे आहे आणि त्याच्याबरोबर आपण ते वापरू शकतो. नक्की सर, कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपण नेहमीप्रमाणे जसं आपले सगळे प्रेक्षक पाहत असतात आणि ते सगळं ऐकत असतात, जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? मी सर्वांना हे सांगेल की ही परिस्थिती खूप कठीण आहे. या परिस्थितीमध्ये मात्र आपण पॅनिक होऊन उपयोग नाही, घाबरून उपयोग नाही. जो फिअर अँड स्केअर या मॉडेलमध्ये आपण खूप घाबरून गेल्यासारखी जी परिस्थिती तयार झालेली आहे, तसं न होता स्वतःचा अभ्यास करा, स्वतःला पहिला सुरक्षित करा, आणि हे सुरक्षित करत असताना आपण आरोग्य निर्भर व्हा, असा मी सल्ला प्रत्येकाला देईन. नक्कीच. आणि आत्ता जी काही सगळी सिच्युएशन आपण सगळेजण ज्या सिच्युएशनमधून जातोय ती खूप भीतीदायक अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची एक सपोर्ट सिस्टीम आपल्यासोबत उभी राहते, ज्याचा आधार आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं मिळेल. आपण सगळेजण याच्यातून निश्चितपणानं बाहेर पडू आणि लवकरच कोरोनामुक्त भारत अशा पद्धतीचा बोर्ड, फलक आपल्याला सगळे ठिकाणी पाहायला मिळत, अशी आपण या ठिकाणी अपेक्षा. आरोग्य निर्भर भारत, नक्कीच आरोग्य निर्भर भारत आपण म्हणू निश्चितपणानं. सर, तुम्ही आज आलात आणि एवढी छान माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.